तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलात की 27 जुलैपर्यंत ह्या अपघाताचा योग आहे, कोणत्या राशींना यामध्ये धोका जास्त संभवतो असं आपल्या अभ्यासानुसार सांगता आता येईल? नॉर्मली कसं आहे की 7.5मध्ये ज्या राशी असतात त्याच्यात कुंभ, मीन आणि मेष या 3 राशी सध्या 7.5 आहेत. त्या 7.5 ज्या राशी असतात त्यांना अशा प्रकारच्या दुर्घटनांना जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. तसं तर आपण असं स्पेशली म्हणू शकतच नाही, पण 7.5मध्ये जरा माणसाला त्रास जास्त होतो, शारीरिक, मानसिक, आर्थिक. तर त्यांना याचा प्रभाव जास्त मिळू शकेल. याचा अर्थ इतर राशींना नाही असं नाही. शेवटी प्रत्येकाची ग्रहस्थितीनुसार काही ना काही जर अशुभ योग असतील कुंडल्यांमध्ये तर काही ना काही छोटे मोठे अपघात प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकतात. म्हणून काळजी घेणं आवश्यक आहे. आपण एक या दृष्टिकोनातून निघताना पूर्ण शहनिशा करून वातावरण, पर्जन्यमान, हवामान याचा अभ्यास करून निघालं पाहिजे. अदरवाईज सगळ्या प्रकारचे अशुभत्व त्या लोकांना मिळू शकेल. पण मग आपण जसं सांगितलं की या विशिष्ट राशींना 7.5 सुरू आहे, मग त्यांनी प्रवास करताना, कारण आता सध्या काय झालं, ह्या ज्या अपघाताच्या घटना घडत आहेत यामुळे प्रवास करावा की नाही असा प्रश्न नागरिकांच्या मनात येतो आहे. पर्यटनस्थळी जाणं असेल किंवा विमान प्रवास असेल, रेल्वे प्रवास असेल, ते टाळण्याकडे सध्या एकूणच कल दिसतो आहे. तर कोणत्या प्रकारचे अपघात, हे जे तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार जे काही ग्रहांची स्थिती सांगितली, कोणत्या प्रकारचे अपघात जास्त प्रमाणात घडू शकतात आणि कोणत्या राशींना जे तुम्ही आत्ता सांगितलं की धोका आहे, मग त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे, कसं वाचलं पाहिजे या सगळ्या दुर्घटनेपासून? आता कसं आहे की प्रत्येकाला जे आवश्यक कामं असतात, आता आयुष्यात आपल्याला जे आवश्यक कामं आहेत, आपले जे काही रोजचे निरंतर व्यवसाय, बिझनेस, नोकरी संबंधातल्या गोष्टी ते त्यांना जावंच लागेल. त्यामुळे ते टाळणं शक्य नाही. पण जे आपण एक प्रकारचे एन्जॉयमेंटचा जो विषय आहे का बाबा आपण कुटुंबासह कुठेतरी एक या दृष्टीने सुट्ट्या आहे तर जावं, हा जो विषय आहे हा आधी पुनर्विचार करावा. त्यातल्या त्यात जिथे पर्जन्यमान खूप आहे, जसं कोकण आहे महाराष्ट्रामध्ये, किंवा आता सध्या खूपच पाऊस जोरात सगळीकडे चालला आहे, मग अशा वेळेस आकारण काहीतरी आपण जाणं हे अयोग्य आहे. त्याचा विचार आधी केला पाहिजे. त्या ठिकाणचं पर्जन्यमान आणि असणाऱ्या हवामानाची स्थिती काय याचा आधी आढावा घेतला पाहिजे आणि नंतर गेलं पाहिजे. स्वतःच्या कुटुंबाची सुरक्षा ही प्रथम आहे. जरी एक प्रकारचा आनंद जीवनात घ्यायचा असेल तर कुटुंब सुरक्षा ही महत्त्वाची आहे. आणि जिथे आवश्यक आहे का आपल्याला व्यवसाय किंवा बिझनेस निमित्ताने फिरणं आवश्यक आहे, तिथे मात्र आपण जाणं आवश्यक आहे. कारण त्या बाबतीत काळजीपूर्वक एखादी व्यक्ती स्वतःच्या कामासाठी जेव्हा जाते तेव्हा ती सुरक्षित राहू शकते. पण कुटुंबाला घेऊन जाणं हा विषय जेव्हा असतो तेव्हा सुरक्षाच्या बाबतीत आपल्याला फार काळजी घेणं आवश्यक आहे. पण मग कोणत्या राशींना अपघाताचा धोका संभवतो या 27 जुलैपर्यंतचा जो काळ आहे, असं काही स्पेसिफिक आपल्याला सांगता येईल का आपल्या अभ्यासानुसार? असं स्पेशली नाही, पण शनी मंगळाचा षष्ठ योग म्हटल्यावर शनीच्या राशी ज्या आहेत ज्याला 7.5 आहे आणि मंगळाच्या काही राशी आहेत, म्हणजे त्याच्यात एक प्रकारची मेष रास येते किंवा एक प्रकारचे सिंह रास येते, कारण सिंह राशी ती युती झालेली आहे. तसंच ही अशा प्रकारच्या सिंह, नंतर मेष, तसंच तुमचे कुंभ, मीन या राशींनी काळजी घेणं आवश्यक आहे.